ओपनचं मैदान पार पडतंय आणि श्रीनाथ केसरीला ज्या नंदीनं थारचा मानकरी झालेला आज पुन्हा एकदा मोठ्या मैदानात सिद्ध केलं की मोठ्या मैदानात कायम गुलाल घेतो असा रुद्रा. नमस्ते दादा. नमस्ते. काय सांगाल, एक मोठं मैदान पुन्हा एकदा आणि आज गुलाल घेतलं पुन्हा? कसं आहे, बैल हा कायमच पळतो आमचा, प्रत्येक मैदानात चांगला पळतो आणि आज पण मैदानात आम्ही आल्यानंतर चांगला पळला आणि गुलालासाठी पात्र राहिला. कुमट्याचा वजीर होता आणि आमचा रुद्रा. आज भरपूर टीम आली, म्हणजे काय तुमचे हे मेंबर कायम तुमच्या सोबतच असतात, पण एकनिष्ठ आहेत, कायम एकनिष्ठ आहेत. म्हणजे कसं आहे, ह्यांच्या सगळ्या कार्यामुळं तर बैल ह्या स्टेजला पोचला आहे आणि ह्या लेवलला पळतोय. सगळ्यांची मेहनत आहे. पप्पूबाई आहेत आमचे, सगळं टीम आहे आणि त्यांच्या सगळ्या मेहनतीनं सोन्या आहे, भाऊसाहेब आहेत, हे सगळे बबलू ड्रायव्हर आहेत पाठीमागं, ते मागं भरेल पुढे या. आणि ही आमची सगळी पोरं डिगंचीवरून काय इकडं तारगावरून येतात आणि सगळ्या पोरांच्या ह्या कष्टाचं फळ आहे. आज मी पाहत होतो शर्यत, तेव्हा शेवटच्या 80 ते 100 मीटर मधलं जे ड्रायव्हिंग होतं ते खरं महत्वाचं होतं आणि बबलूला खरं मानलं पाहिजे. त्याविषयी काय सांगाल? एक म्हणतात की कुठं अनुभव कामी येतो त्या क्षणी, म्हणजे एक वेळ फारच कमी असते, अक्षरशः 3 ते 4 ते 5 सेकंदाचा वेळ असतो, पण शेवटच्या 100 मीटरमध्ये जो काय होईल ते विजय त्यावरती ठरत असतो. बबलू ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग तर एक नंबरच आहे, त्यात काही शंका नाही. आणि त्यांची एवढी चपळत असते, एवढी गाडी हाणण्यासाठी, त्यांचं चालवण्यासाठी एवढी धडपड असते. ते आमच्या संग जेव्हापासून आहे तोपर्यंत कायम आम्हाला सरासरी कायम गुलाल असतोच. काही मैदान सोडली तर कायममध्ये गुलालात असतो आणि त्यांचं कष्ट पण ह्यात लय मोठं आहे ड्रायव्हरांचं. आपले बबलू ड्रायव्हरचं कायम त्यांचं लय धडपड असते या बैलासाठी, गाडी हाणण्यासाठी. तर ते एक नंबर ड्रायव्हर आहेत, त्यांचा काय मुकाबला करू शकत नाही. पण मोरे सरांनी जसं पुकारलं मगाशी की बाबा थारला कसं ते टाप शब्द वापरला त्यांनी, पण वरचा घेर ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीनंच निकाल रेस जसे आले तसं त्यानं म्हणावं लागेल 5वा किंवा 6वा घेर टाकला म्हणावं लागेल. ते निकालात बैल ड्रायव्हरची पण चलाकी असते आणि बैल पण निकालात शेवटच्या 100 ते 200 फुटामध्ये निकाल घेतोच, वाढतो भरपूर. आणि शेवटच्या निकालात तर तो बैलाचा काय एकदम सुंदर आणि छान पळतो बैल. आज सोबत पाहिला कुमट्याचा वजीर, त्याविषयी काय सांगाल? कारण तो एक नंबर बैल आहे, चांगला बैल आहे आणि आमचं बरेच दिवसापूर्वी नियोजन झालं होतं आणि चांगला बैल, त्यांचं नियोजन पण चांगलं आहे. त्यांचे पोरं पण छान आहेत आणि बैल पण एक नंबर चांगला पळतोय, त्याच्याबद्दल काय हे नाही, चांगलाच आहे बैल तो. दादा मगाशी तुमचा व्हिडिओ कॉल चालू होता, मला वाटते एक घरच्यांना पण तेवढाच आनंद असतोय, म्हणजे घरची सगळी गट चालू असल्यानंतर गटापासूनच बघत बसतात आणि सेमीला बघतात. जम्मू काश्मीरमध्ये आमची टीम आहे, आमचं सगळं स्टाफ तिथं आहे, त्यांचं तर पूर्ण राहुल आमचा आहे, सगळी पोरं आहेत, त्यांचं सगळं नियोजन ती पण बघतात आणि पब्बाई दोघं मिळूनच करतात. आता तुमचे खरं आभार मानावे लागतील, कारण जम्मू काश्मीर जवळ नव्हे, तिथं पण आपली शर्यत पोचते, म्हणजे या आणि नंदीचा मालक तिथला आहे असं पण नाव घेतलं जातं, त्याविषयी काय सांगा? नाही, आपलं कसं आहे, आपण आटपाडीचा पळसखेल गावामधला आपण, तिथं आपलं सोन्या चांदीचा उद्योग असल्यामुळे आम्ही तिकडं स्थायिक आहे. आमची आपल्या इकडली बरीच मुलं आहेत, ती बरीच दुकानदार लोक आपल्या भागातली बरीच आहेत तिथं. तर हा तसं बघायला गेलं तर माझा बैल आणि पप्पूबाई आहेत आणि आमच्या दुकानदारांचा सगळ्यांचा मिळून हा बैल आहे. सगळ्या महाराष्ट्रात तिला असणारी पसरणारी आणि पूर्ण देशात विदेशात जी आमचे गलाई बांधव आहेत, म्हणजे दुकानदार आहेत सोन्या चांदी व्यापारी, त्यांच्या सगळ्यांचा बैल आहे. आजचं माझं मत आहे की त्यांच्या सगळ्यांचं फोन येतात, सर्व दोस्त मंडळी आहेत ते पण आवर्जून बघतात आणि सगळ्या आपला जसा जम्मू काश्मीरपर्यंत पोचला आहे तसाच हा खेळ आपल्या पूर्ण जगामध्ये पोचलेला आहे. त्यामुळे बरेच लोक बाहेर असल्यामुळे आपल्या भागातील ते पण बरेच नादिक आहेत, नाद आहेत लोकांनी. पप्पू भैया कॅमेरा समोर येत नाहीत, जरा बोलवा की त्यांची भूमिका बॅकस्टेजच्या हिरोची असते. ते काय तुम्ही काहीतरी विचारावं त्यांना. आता एक 15 दिवसानंतर पप्पूभाई सगळे अटेंड करणार आहेत, सगळ्या मुलाखती बैलांनी. मी आता गेल्यानंतर काश्मीरला गेल्यानंतर पप्पूभाईच बघतात सगळं आणि ते स्टेज म्हणजे काय म्हणायचं, ते हिरो आहेत पण ते दिसून येत नाहीत. आज झाले पडद्यामागचे हिरो आहेत, ते एक नंबर त्यांचं काम आणि त्यांच्यामुळं तर मला इथं एवढं नाव मिळालं आहे आणि एवढं मला प्रसिद्धी मिळाली. पप्पूभाईचं नियोजन आहे सगळं आणि त्यांचं नियोजन परफेक्ट असतं, त्याच्यात काय चुकचं हीच नाही.
म्हणजे गुंजाईश नसते काय. आणि त्यांचं लय मोठं योगदान आहे आम्हाला ह्या लेवलला किंवा ह्या स्टेजला नियोजन आणि चांगला इमानदार माणूस भेटणं सगळं आपलं घरचा, कारण घरच्या म्हणजे त्यांचाच बैल आहे, त्यांचे ती बघतात सगळं. आम्हाला असं म्हणजे आम्हाला आता ते त्यांचं घरेलू झालं, घरात असल्यासारखं झालं आहे आम्हाला. म्हणजे परक असल्याचं वाटत नाही आता. त्यांच्या घरी आम्ही जा गेलो, आम्ही ती आमच्या घरी आली तर काय नाही, सगळी टीमच आमची तारगावची. रुद्रा आणि पप्पू भैयांमधला एखादा गुण तुम्हाला कुठला आवडतो की बाबा खरंच त्यामुळं एवढं प्राप्त होते आणि कन्सिस्टन्सली ते यश मिळते? पप्पूबाईचे जे नियोजन आहे ते अगदी चांगलं असतंय आणि ते नियोजन रुद्राचं आणि त्यांचं असं म्हणजे घट्ट नातं जोडलेलं आहे, चांगलं नातं झालेलं आहे. ते बैलाचं नियोजन म्हणजे आपल्या पोटच्या पोरासारखं करतात. जेव्हा फोन केला तर गोट्यावर, व्हिडिओ कॉल केला तरी गोट्यावर, कुठं पण झालं बैलापाशी ते कार्यक्रमाला जात नाहीत पण बैलाचं नियोजन त्यांनी एकदम असं परफेक्ट ठेवलेलं आहे नियोजन. नंदी तर पळतच असतं पण सारथी पण तेवढीच महत्त्वाची असते. नमस्ते बबलू, काय सांगाल आज जबरदस्त गाडी पळवली शेवटी? गाडी चांगली पळाली, पायरा बी चांगला आहे, गाडी पुढच्या राऊंडला गाडी चांगलीच पळली, फायनलमध्ये लागली, गाडी चांगली पळाली. किती वेळ तासावर? 3 नंबर तास 3 महिने. आणि फायनलला अनुभव कमी आला म्हणावं, सेमीला सॉरी फायनलला पण पहिल्याला गाडी हाण नसतो, त्यानं कुठं काय करायला लागते काय नाही ते आपल्याला बी थोडंफार कळालं पाहिजे. आणि प्रामाणिकता आत्तापर्यंत जेवढी ठेवली करिअरमध्ये ती कुठेतरी 100% आता रिझल्ट चांगले दिसायला लागले. प्रामाणिकपणा आपल्याबरोबर म्हणजे काय असतं त्यात काय विषय पैलवान पण असतात. पैलवान काय आनंद आहे फायनलला पात्र पुन्हा? रुद्रा हा म्हणला ना, मोठ्या मैदानात म्हणला का रुद्रा गोलाल फिक्सच करतो कायम. काय. नाव सांगा की प्रेक्षकांना. माझं नाव विपिन नवनाथ सावंत, राहणार पळसकर. अरे वा, कितवीला आहे? ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. आता पुढे काय एज्युकेशन पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्स. काय कुठलं राजकारणापेक्षा बैलगाडी क्षेत्र अति चांगला आहे. निवडणुका पार पडली चालेल. शुभेच्छा तुम्हाला शेठजी. आता फायनलला झोपायला जायचे. छोटं मला जायचं.